चला म्हटलं आज ना गाजरापासून वेगळं असं काहीतरी करूया. कारण ना माझा नातू मला म्हटला, अगं आजी म्हणे गाजरापासून तू नेहमी हलवाच करते, आज मला ना जरा वेगळा पदार्थ कर, म्हणजे वेगळं काहीतरी खायचं आहे असं त्याचा हट्ट होता. म्हटलं चला करूया. छान असा मस्त केक केला. मग मी स्पॉन्जी असा केक झाला आहे आणि हा गाजरापासून केलेला आहे. फक्त 2 गाजरं वापरून आपण इथे केक केलेला आहे. ओव्हन नाही वापरलेला आणि मस्त असा, तरी पण बघा किती सुंदर झालेला आहे. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया का. हे बघा इथे मी फक्त 2 गाजर घेतली, जे वजनी म्हणाल ना ते हे 200 ग्रॅम असतील असतील हां, म्हणजे मी 2 घेतलेली आहे. साधारण आपली मिडियम साईजची 2 गाजरं छान अशी किसून घ्यायची. जे स्वच्छ आधी धुवून घेतले आणि किसून घेतले. किसल्यामुळे काय होतं, आतमध्ये जर ते मुळांमध्ये खडे वगैरे असतील ना ते निघून जातात. तर आता ना किसणीने किसून घेते. किसणीने किसताना काय करायचं, जास्त जाडसर किसायचं नाही, अगदी बारीक बारीक पण नाही, अशी मिडियम असतं ना त्या होलने मस्त किसून घ्यायचे. आता बघा गाजरं मस्त असे किसून झालेले आहेत आणि हे गाजर किती भरतं ते बघूया. कारण काय आहे, आपण एकाच वाटीचं किंवा एका कपाचं माप इथे घेणार आहोत. तर बघा ह्या कपाने माझा ह्या गाजराचा किस एवढा भरलेला आहे, म्हणजे कपभर गाजराचा किस आपला हा आहे. तर चला कपाच्याच मापाने आपण इतर साहित्य पण घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये आता इथे आपण सगळं साहित्य काय काय घ्यायचं आहे ते बघूया. तर आता ह्याच कपाने मी इथे घेणार आहे साखर. साखर घ्यायची आहे आपल्याला अर्धा कप. अर्धा कप साखर मी घेणार आहे. तुम्हाला जर जास्त लागत असेल, म्हणजे आवडत असेल जास्त गोड, तर घेऊ शकता. पण माझं म्हणणं आहे की गाजराला पण गोडवा असतो ना, तर त्यामुळे ही एवढी साखर अगदी पुरेशी होते आणि मग खायला पण छान वाटतं. आता बघा अर्धा कप साखर आपण इथे घेतलेली आहे. अगदी त्याच कपाने आपण पाव कप तेल घेतलं बरं का. तेल हे ना आपण असं वासाचं वगैरे नका घेऊया, साधं आपलं रिफाईंड तेल असेल ना ते घ्यायचं. तर आता हा जे कपने आपण गाजरचं घेतलं किंवा तेल घेतलं किंवा आपण साखर घेतली, त्याच कपाने आता मी दूध घेतले. दूध ना पाऊण कप मी इथे घेतलेलं आहे. पाऊण कप दूध अगदी पुरेसं होतं आणि का ते एवढंच घ्यायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते आणि लागेल तसं मी तेही तुम्हाला सांगते. आता मिक्सरला मस्त असं अगदी दळून घेतलं. बघा मेयोनीज कसं तयार होतं, अगदी तसं तयार झालेलं आहे. अगदी क्रीमी स्ट्रक्चर आपल्याला मिळालेलं आहे. अशा पद्धतीने दळून घ्या. साखर, दूध आणि तेल मस्त असं मऊ मऊ अशी क्रीम आपली तयार होते. आणि बघा आता हा टीन मी तयार केला. तुमच्याकडे गोल असेल तो वापरा, चौकन असला तो वापरा, नसेल एखादं हँडलिमचं पातेलं, म्हणजे जर्मनचं पातेलं, आम्ही जर्मनचं म्हणतो बाबा, ते पातेलं घेतलंत ना तरी चालेल. छान असा बटर पेपर ठेवा किंवा एखादा वहीचा घ्या, त्याला तेल लावा. सर्व बाजूने भांड्याला तेल लावून घ्यायचं आणि तो आपण तयार करून बाजूला ठेवायचा. आता बघा एका वाडग्यामध्ये मी इथे काढलेलं आहे आपण तयार केलेलं साखर, दूध आणि तेलाचं मिश्रण मस्त असं दळून घेतलं होतं ते. आता त्यामध्ये आपल्याला सारख्याच कपाने 1 कप मैदा घालायचा आहे. तुम्ही इथे गव्हाचं पीठ पण वापरू शकता आणि तेलाऐवजी तुम्ही तूप पण वापरू शकता हां. आणि बघा आता इथे पाव कप मी मिल्क पावडर घातली. मिल्क पावडर जरूर घाला, नसेल तर मग साय घाला. मिल्क पावडरमुळे काय होतं, मस्त असं क्रीमी क्रीमी आणि असं ब्रिटानिया केक खातो ना आपण तसं लागतं. तर चला सर्व असं गाळून घ्यायचं आणि आता मिक्स करायचं. आता आपण ते तळलेल्या सर्व साहित्यात मिक्स केलेलं आहे आपलं पीठ म्हणजे मैदा. आता यामध्ये घालायचं आहे गाजर. गाजर घातल्यानंतर आता मिक्स करायचं. मिक्स मात्र करताना बघा तुम्ही अगदी पाणी सुटत जातं आपल्या ह्या गाजराच्या किसाचं, म्हणून दूध मी सोबत ठेवलं आहे, लागलं तर वापरीन म्हटलं. आता बघा मिक्स करता करता मला लगेचच लक्षात आलं, अगदी 2 ते 3 मिनटात गाजर आपलं पाणी सोडायला सुरुवात करून देतं. बघू शकता इथे मस्त असं पाणी या गाजराने सोडलेलं आहे आणि आपलं हे बॅटर अगदी मस्त तयार झालेलं आहे. जास्त पातळ करू नका, कारण जेव्हा ते शिजेल ना त्यावेळेस पण पाणी सोडणार आहे, त्यामुळे अशाच पद्धतीचं स्ट्रक्चर तुम्ही ठेवा. इथे मला अजिबात दूध एक्स्ट्रा लागलेलं नाही. तर चला यामध्ये आता मस्त असं छान अशी याची चव वाढवण्यासाठी ड्रायफ्रूट्स आवडीचे घाला. मी टुटी फ्रुटी पण घातलेली आहे, थोडंसं मीठ घातलं आहे, 1 चमचाभर वेलची पूड घातली. हे सर्व साहित्य बाकीचं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा आणि मीठ मात्र अगदी कमी प्रमाणात घाला आणि वेलची पूड 1 चमचा घाला. आणि वेलची पूड नसेल आवडत तर तुम्ही व्हॅनिला इसेन्स घाला. व्हॅनिला इसेन्सने पण खूप सुंदर असा आपला हा केक तयार होतो.
तर चला आता यामध्ये आता मी विनोचं एक सॅचेट घातलेलं आहे, हे लेमन फ्लेवरचं आहे हां. त्याच्यावर अगदी थोडंसं दूध मी घातलेलं आहे, अगदी अर्धा ते पाऊण चमचा दूध मी इथे घातलं आणि त्याला ॲक्टिवेट करून घेतलं आणि अगदी हळूवार पद्धतीने छान असं मिक्स करायचं. अगदी हळूवार पद्धतीने करा, जोरजोरात करू नका, कारण ना आपल्याला याचा फ्लफीनेस तसाच ठेवायचा आहे. कसला तर आपल्या इनोचा. तर चला मिक्स करून झालं, अगदी 1 मिनटभर मिक्स करायचं. अगदी मस्त छान असं आपलं बॅटर तयार झालं आहे. तयार केलेल्या टीनमध्ये आता आपण हे ओतून घेऊया. आता ओतून घेतल्यानंतर आता मला जरा कॅमेरा ठेवण्याचा थोडासा अडचण आली, त्यामुळे मी सरळ घेतलं हातात आणि टाकून घेतलं असं. म्हणजे हे थोडंफार शूटिंगमध्ये होतं कधी कधी. तर चला आता थोडं टॅप केलं आणि मस्त आपलं हे तयार झालेलं आहे बॅटर केक तयार करण्यासाठी. पण याला मस्त सजवायचं, सजवलं ना मुलं अगदी आवडीने खातील. ऑप्शनल आहे पण टाका असतील तुमच्याकडे तर. आता गॅसवर पातेलं ठेवलं, पातेल्यात ही अशी रिंग ठेवली, नंतर हा केक टीन ठेवला. केक टीन ठेवल्यावर त्याच्यावर झाकण ठेवलं. झाकण ठेवल्यानंतर असं सुती कापड घाला आणि चांगलं असं पॅक झाकून ठेवा. खूप खाली नका करू, कारण गॅस पण चालू असणार आहे. आता सुरुवातीला काय करायचं, अगदी 2 मिनिट फुल गॅस ठेवायचा, नंतर लो टू मिडियमवर, म्हणजे मिडियमपेक्षा थोडासा कमीच असावा बरं का, लो पासून थोडंसं वरती असा गॅस ठेवून 30 ते 35 मिनटं छान असं वाफवून घ्यायचं. एकदा मी चेक केलं होतं, नंतर 35 मिनिटांनी केक बघा किती मस्त तयार झालेला आहे. चाकू टाकून बघितला, अगदी क्लीन आलेला आहे. आता आपण हा तयार केलेला केक बाहेर काढून घेऊया. आता याला थोडंसं गार होऊ द्यायचं आहे. गार होण्यासाठी याच्यावर असा एखादा रुमाल टाकून द्या सुती कापडाचा आणि त्याला थोडं गार होऊ द्या, कारण त्याच्या एजेस आहेत ना, म्हणजे आजूबाजूच्या कडा छान सुटतील त्यामुळे. तर चला बघू, अगदी मस्त असा आपला केक तयार आहे आणि गार पण झालेला आहे. आता याच्या कडा मी सोडून घेते. आता कडा सोडून घेण्यासाठी एक चाकू घ्यायचा, तो थोडासा प्लेन असावा आणि मग त्यामुळे काय होतं, करकरीतपणामुळे काय होईल, आजूबाजूचे कडा तुटू शकतात. तर चला मस्त असं काढून झालेलं आहे. आता आपण याला मोल्ड करूया. वाव, मला आता उत्सुकता आहे कसा होतोय केक आपला. अरे वा वा वा, एक नंबर झालेला आहे. आता हा बटर पेपर पण बघा किती मस्त निघालेला आहे आणि केकची खालची बाजू पण बघा किती छान अशी झालेली आहे. कलर पण बघा किती मस्त आलेला आहे आणि स्पॉन्जीनेस पण अगदी व्यवस्थित झालेला आहे. अगदी विकत सारखा केक आपला तयार झालेला आहे. माझा नातू म्हणजे माझा गुरु खूप खुश होणार आहे हा केक खाऊन. चला तर मी आता याला कट करते. वाव, ड्रायफ्रूट्स आणि टूटी फ्रुटी बघा किती सुंदर दिसते ना केकमध्ये आणि जाळी पण किती छान आलेली आहे केकला. आता हे कट करताना ना चाकू मात्र तुम्ही असं थोडासा धारदार, म्हणजे कसा तो करकरीत ब्रेड वगैरे कट करतो ना तसा चाकू वापरायचा, म्हणजे ना आपल्या ह्या स्लाईस ना अशा तुटत नाही. आणि मुलांना कसं असतं तुकडे वगैरे नाही आवडत ना. तर बघा वाव, एक नंबर झाला आहे. आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका. भेटूया